नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मागील भागात आपण संकल्प या विषयावर खूप उद्बोधक चर्चा केली, खूप चांगल्या टिप्स पण दिल्या डॉक्टर सचिन परब यांनी. आज पण ते आपल्याबरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मागच्या भागात संकल्प या विषयावर आपण खूप उद्बोधक चर्चा केली, काही टिप्स पण खूप सुंदर दिल्या, त्या नक्की आपल्या प्रेक्षकांनी त्या वापरल्या पण असतील. तर मला हा विचार आला मनात, संकल्प जो आहे, आपल्या घरात पूजा करतो आणि ब्राह्मण घरात येतो आणि ब्राह्मण जेव्हा पूजा सुरुवात होते तेव्हा तो ब्राह्मण काय करतो, संकल्प सोडतो आणि यजमान जो आहे तो ब्राह्मणाच्या हाताला हात लावून मम म्हणतो. आणि ही मी त्या दिवशी विचार करत होतो जेव्हा आपण संकल्प विचार केल्यावर, की ब्राह्मणाच्या संकल्पात शक्ती असते आणि यजमान जो गृहस्थी आहे आणि ब्राह्मण जो पवित्र मानला जातो आणि ब्राह्मण संकल्प करतो, यजमान मम म्हणतो. म्हणजे संकल्पात शक्ती जर का यायची असेल तर त्याला पवित्रतेचं धारण ठेवायला पाहिजे, आचरण आणि उच्चारण पण पवित्र पाहिजे. याच्याशी कुठेतरी सांगड घालता येईल का तुम्हाला? सध्याचं जे मानसशास्त्र आहे त्यांनी मनाच्या शक्तीला स्वीकार केलेला आहे. तुम्ही जो शब्द वापरला ब्राह्मण, ब्राह्मण शब्दाचा जो अर्थ मला वाटतो तो म्हणजे ज्याची बुद्धी ब्रह्मलोकामध्ये स्थित आहे, नंबर 1 परमधाममध्ये. दुसरं, ब्रह्मलोकामध्ये राहणारा जो परमपिता परमात्मा आहे, ज्याच्यावर ज्याची बुद्धी एकाग्र झालेली आहे, आणि जो ब्रह्मलोकामधील आत्म्याची जी चर्या आहे जो फॉलो करतो तो. आणि चौथी गोष्ट, ब्रह्मलोकमध्ये राहणारा परमपिता परमात्मा ज्याच्या शरीरात येऊन प्रवेश करतो आणि ज्याच्याद्वारे दिलं जाणारं ज्ञान तो फॉलो करतो, ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये असेल तो ब्राह्मण. आणि ब्राह्मण हा जातीवाचक नसून आचरणवाचक आहे. आचरणवाचक, तुमचं आचरण, विचार, आचार जसे तुमचे श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे तो जात कुठली असून दे. कर्माणी ब्राह्मण असतं. भगवद्गीतेमधला जो श्लोक आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागश. आता हे गुण आणि कर्माच्या आधारे हे शब्द आहेत. तुम्ही याला ब्राह्मण शब्द जर आवडत नसेल, तुम्ही कुठलाही दुसरा शब्द वापरू शकता. पॉझिटिव्ह सोल, सध्याच्या युगामध्ये सकारात्मक व्यक्ती, पॉझिटिव्ह व्यक्ती, इलिव्हेटेड सोल म्हणा किंवा पवित्र आत्मा तुम्ही. कारण मध्यंतरी मी गुगलमध्ये सर्च केला होता ब्राह्मण हा, याच्यावर विकिपीडिया जो आहे, इतकं जबरदस्त त्याच्यावर एक्सप्लेनेशन दिले. आत्ता जे सांगितले, इन ॲडिशन टू दॅट एवढे पॉईंट्स त्यांनी केलेले होते. थक्क व्हायला होतं की ब्राह्मण या शब्दाची व्याख्या कशी होऊ शकते. ते फार संकुचित अर्थ घेतात. आपल्याला ओपन माइंड, जातीवाचक घेतल्यामुळे आपण कन्फ्यूज होतो, पण तो आचरण आणि उच्चारण वाचक जर का घेतला तर तो चांगला होतो. तर मी असं म्हणेन, कोणतीही व्यक्ती जिने पवित्र मनाने, पवित्र हृदयाने, चांगल्या मनाने, थोडक्यात पवित्र शरीराने, मनाने, स्वच्छतेने एक विचार तुम्ही घेतला आणि तो विचार तुम्ही भरपूर वेळेला मनामध्ये रिपीट केला भावनेद्वारे, ज्याच्यामध्ये भावना आहे, तर त्या विचाराला एक शक्ती प्राप्त होते. आणि हे प्रिन्सिपल हिप्नॉटिझममध्ये वापरलं जातं. ठीक आहे ना. मी पुन्हा पुन्हा माझ्या अशा हातवारे, बॉडी लँग्वेजद्वारे आणि एक विचार शक्तिशाली माझ्या मनामध्ये तयार करतो आणि तो लाखो वेळेला मी रिपीट केलेला असतं. त्यामुळे जेवढा मी पॉवरफुल विचाराने तो दुसरीकडे फेकतो, त्याचा इफेक्ट येणारच आहे. हे सायन्स स्वीकार करतं. दिस इज द पॉवर ऑफ थॉट. आणि सगळ्या योग्यांनी याचा प्रयोग केलेला आहे. मला आठवतं, स्वामी शिवानंद म्हणून भारतामध्ये होऊन गेले. त्यांचं एक पुस्तक आहे की थॉट पॉवर म्हणून, संकल्प शक्ती. संकल्प जो तुम्ही आता शब्द वापरला, हा अतिशय सुंदर शब्द मला वैयक्तिकरित्या खूप आवडतो. कारण या संकल्प शब्दामध्ये कल्प दडलेला आहे. संकल्पमध्ये कल्प आहे. तर कल्प म्हणजे काय? तर कल्प म्हणजे 4 युगांचं मिळून एक कल्प होतं. तर सतयुग, त्रेता, द्वापर आणि कलियुग ह्या 4 युगांचं मिळून एक कल्प तयार होतं. सतयुगामधील जे लोक असतात
त्यांचे संकल्प सतयुग त्रेतामध्ये पवित्र असतात, म्हणून त्याला आम्ही स्वर्ग म्हणतो. करेक्ट. आणि द्वापर कलियुगामध्ये लोकांचे संकल्प हे तेवढे पवित्र कमकुवत नसतात, असतात. कमकुवत असतात, कमजोर असतात, म्हणून त्याला नरक म्हणतो. आणि कलियुगाच्या अंतिम समयी जे मेजॉरिटी लोकांचे संकल्प असतात हे निगेटिव्ह असतात, म्हणून त्याला आम्ही घोर कलियुग म्हणतो. जे हल्ली लोक म्हणतात नाही हो, चांगल्या लोकांची दुनिया राहिली नाही. मला आता एक SMS आलेला, त्याच्यामध्ये एक चोर असतो, तो चोर एका घरात चोरी करायला जातो. तर त्या घरामध्ये ते जी पेटी असते, तिजोरी असते, तर तिजोरी तो खोलायचा प्रयत्न करतो. तर तिथे एक वाक्य लिहिलेलं असतं की हे बटन दाबा तिजोरीची पेटी उघडेल. पण असं होतं की जसं तो बटन दाबतो, तर बटन दाबल्यावर तिजोरी उघडायच्या अगोदर घरातले सगळे अलार्म जागृत होतात आणि लोक येतात आणि त्याला पकडतात. तर तो चोर म्हणतो, आजकाल भलाई का जमाना ही नाही रहा, कोणावर विश्वासच ठेवू नये. तू आला होता चोरी करायला आणि तू ते बटन दाबलं. म्हणजे चोर पण असं म्हणतात. एका जेलमध्ये मी गेलेलो, आमचा BA व्हॅल्यूजचा कार्यक्रम चालू होता. तर व्हॅल्यू का आवश्यक आहे, तर तिथे असा विचार आला, बोलता बोलता सहज असं निघालं. मी म्हटलं चोरी जे करतात, समजा एका ग्रुपने टीमने मिळून चोरी केलेली आहे आणि ते चोरीचं धन वाटा करायची जेव्हा वेळ येते, तर ते म्हणतात इमानदारीने वाटे करायचे. म्हणजे चोरी करताना चोरी चोरी में बेईमानी कभी नहीं होती, चोरी में ईमानदारी है. ईमानदारी से सब होना चाहिए. म्हणजे हे कलियुगाचे विचार आहेत. म्हणजे कलियुगामध्ये ही अवस्था आहे. ही कल्प जो सांगितला तुम्ही, म्हणून कल्पांत म्हणतो आपण. कल्पांत, कल्पना. आणि हा कल्प जो आहे याच्यावर मला खूप सुंदर वाटलं की आपण संतांची चर्चा करतोय. तर त्याच्या ह्याच्यात आकल्प जेव्हा मागणं मागतात परमेश्वराकडे, तेव्हा त्याच्यात आहे आकल्प आयुष्य व्हावे, तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. आकल्प आयुष्य, माझं आयुष्य पूर्ण कल्पात माझं फिरत राहायला पाहिजे. म्हणजे जे आपण जन्मोजन्मी जे म्हणतो ते कल्पात, प्रत्येक पूर्ण कल्पात माझं आयुष्य पाहिजे. याच्याबद्दल काय म्हणाल? तुम्ही जे आता विचार देतो ते एक्झॅक्टली अपोजिट आहे जे शास्त्र सांगतं त्याच्यात. कारण शास्त्रामध्ये सगळ्यात हायेस्ट अवस्था जी सांगितलेली आहे ती म्हणजे मुक्तीची अवस्था. म्हणजे लोकांची अशी मान्यता आहे की या जन्म मरणीच्या चक्रातून तुम्ही जेवढ्या लवकर बाहेर पडाल तेवढं चांगलं आहे. आणि तुम्ही म्हणता की जास्तीत जास्त मला कल्पामध्ये ही धारणा जी भक्ती मार्गात जे म्हणतात मुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, पण हे जे दोन अभंग जर का मी पाहिले, आकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा, पुन्हा कल्प आला, न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविक. असे नामदेवांचं आहे. नामा म्हणे सदा असावे कल्याण, द्यामुखी निधान पांडुरंग. म्हणजे कल्याण जर का माझं सदा असेल तर माझं अकल्प आयुष्य असलं तरी चालेल. आणि दुसरा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अभ्यासी. हे दोन ह्याच्यातून वाटतं की कंटाळून पळपुटेपणा नाही आहे, फेस करायची वृत्ती आहे. येस, आय एम कमिंग टू दॅट. की दोन विचार आहेत. तुम्ही जे म्हणालात ना, ते जेव्हा एखादी व्यक्ती अतिशय त्रस्त झालेली असते, किती म्हणते मला नकोच, त्रस्त झालेले, म्हणजे एवढे प्रॉब्लेम आहेत. एक माझं शरीराचे आजार आहेत, दुसरं मला आर्थिक चणचण आहे, पैशाची गरज आहे, गरिबी आहे, परत घरात एवढी लोक आहेत, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहेत, म्हणजे सगळीकडे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे. तर असं आयुष्य असण्यापेक्षा नसलेलं बरं. ती म्हातारीची गोष्ट सांगतात ना, अरे मला घेऊन जा रे, घेऊन जा रे म्हणते, तो घ्यायला येतो, म्हणते अरे खरंच आलास का, अरे माझी म्हैस अजून गाभण आहे, तिला रेडकू व्हायचंय, मग त्याच्यानंतर मी येते. म्हणजे नाही, तो एक वेगळा प्रकार झाला. मी असं म्हणतो खरोखर दुःख आहे. मी असं नाही म्हणत, वी आर नॉट निगेटिंग द थिंग्स. आहे प्रॉब्लेम आहेत, नाही आहे असं मी नाही म्हणणार. कलियुगात प्रॉब्लेम आहेत, आजार किती आहेत. मी जेव्हा कॉलेजला होतो मला माहीत नव्हतं चिकनगुनिया आणि हे बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू आजार आम्ही वाचले नव्हते मेडिकल कॉलेजला, पण आता ते आहेत ना. पण तेव्हा देवी नव्हत्या. हां, देवी होत्या पण आता नाही आहेत. असे भरपूर आजार आहेत आणि प्रॉब्लेम आहेत. मी असं नाही म्हणत की प्रॉब्लेम नाही आहेत. येस, देर आर प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम भरपूर आहेत. पण ह्या चक्रातून सुटलं तर माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, हा एक विचार झाला. आणि कंटाळून चक्राच्या बाहेर पडणं. पण तुम्ही मला सांगा की मी एकच प्रश्न लोकांना विचारतो की तुमचं आयुष्य अतिशय सुंदर आहे, शरीर चांगलं आहे, एकदम स्वस्त आहे,
तुम्हाला पैशाची काळजी नाही, संबंध अतिशय चांगले आहेत, लोक पण सगळे चांगले आहेत, तर तुम्ही म्हणाल काय नको कंटाळा आला आता मी जातो म्हणून त्यावेळेला. तर ते आपल्याला आवडतं ना. म्हणून 2 शब्द आहेत शास्त्रामध्ये दिलेले, एक आहे मुक्ती आणि त्याच्यासारखा दुसरा शब्द आहे तो आहे जीवनमुक्ती. मुक्ती म्हणजे 4 प्रकारची मुक्ती आपण हरिपाठामध्ये पाहिली, पण सर्वसाधारण लोक मुक्ती म्हणजे हा मुक्त झाला म्हणजे हा गेला, म्हणजे चिंतामुक्त, सेवामुक्त, या सगळ्या मुक्ती समजल्या. तर मुक्त झाला म्हणजे जन्ममरणच्या चक्रामधून गेला. तर मला असं वाटतं आम्हाला जे परमात्म्याने सांगितलं शिवबाबाने की ॲक्टर आहे एखादा, आता ॲक्टरचं काम आहे ॲक्ट करणं आणि ॲक्टरला ॲक्टिंगसाठी यावंच लागणार ना. एखादा जर 3 तासाचा नाटक आहे, त्या नाटकामध्ये ॲक्टर आहे, भला एक ॲक्टर आहे जो सुरुवातीपासून प्ले करतो, काही ॲक्टर्स मध्ये जॉईन होतात, काही ॲक्टर्स शेवटी येतात, त्यांचा पार्ट कदाचित 5 ते 10 मिनिटाचा असेल, एखाद्याचा पार्ट 3 तासामध्ये 1.5 तासाचा असेल, एखाद्याचा स्टार्ट टू एंड ॲक्टिंग करणारा असेल तो. पण ॲक्टर म्हटलं की ॲक्ट करावं यावंच लागणार ना. तुम्ही ॲक्ट शिवाय राहू शकत नाहीये. जर आपण हे म्हणतो की वर्ल्ड स्टेज आहे आणि आपण सगळे ॲक्टर आहोत, तर आपल्याला ॲक्ट करायला यावंच लागणार. तुम्ही त्या नाटकातून परत बाहेर येऊ शकत नाही. विंगमध्ये बसायचं किंवा स्टेजवर यायचं, हां, तुम्ही यावंच लागणार. आणि आत्मा ही ॲक्टर आहे, ॲक्टर म्हटली की त्याला चक्रामध्ये यावंच लागणार. फक्त आता किती जन्म घ्यायचं ते दॅट यू हॅव टू डिसाईड. आणि ॲक्टरवरनं मला आठवलं की ॲक्टर समजा तुम्ही आणि मी नाटकात काम केलं आणि मी माझ्या मित्राला सांगितलं की मी डॉक्टर सचिन बरोबर नाटकात काम केलं आहे, तुमचा हिरोचा पार्ट आहे आणि माझा फक्त काय आहे, तुम्ही एकदा बाहेर गेलात की यायचं, खांद्यावर टॉवेल घेऊन आणि टिपॉय पोसून निघून जायचं, संपला. मी कोणाला तरी सांगितलं मी या नाटकात काम केलं आहे, अच्छा मी दिसलं नाही मला, तुम्ही नाही का मी तो टॉवेल घेऊन आलो तो बघ आणि 2 मिनिटात टिपॉय पोसून गेलो, वेदर दॅट इज इम्पॉर्टंट और सचिनचा हिरो रोल इम्पॉर्टंट. प्रत्येकाला चॉईस आहे, फ्री विल आहे, ठीक आहे ना. तर सगळ्यात सुंदर मला जे ज्ञान आवडलं ब्रह्माकुमारीमध्ये की इट्स अ फ्री विल. परमात्मा न्यायी आहे, तो कोणावर अन्याय करू शकत नाही. फ्री विल त्याने प्रत्येकाला दिलेली आहे. ज्ञान तुमच्या समोर आहे की तुम्हाला काय बनायचं आहे, ते चॉईस तुमच्या समोर आहे. भरपूर लोक असं मला म्हणतात की परमेश्वराने माझ्याबरोबर असं का केलं, माझंच भाग्य असं का बोलवलं, मलाच गरीब कुटुंबात का जन्माला घातलं, किंवा मलाच डायबिटीस का झाला, मलाच हार्ट अटॅक का आला, माझी बायकोच अशी का, माझा नवरा असा का, माझेच मित्र असे का, या एरियामध्ये का माझा जन्म झाला, झोपडपट्टीमध्ये माझा जन्म असा का नाही झाला. तर हे मला सांगावं असं वाटतं की परमात्मा ह्याच्यात काही करत नाही. ही डझंट इंटरफिअर एनिवेअर. आपल्याला जो जन्म मिळतो तो आपल्या कर्माच्या आधारे मिळतो. इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे तुम्ही आता जर चांगलं कर्म केलं, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, तुम्ही जर तुमचा परफॉर्मन्स चांगला असेल, तुम्हाला कोण थांबवणार, तुम्हाला प्रमोशन मिळणारच ना. यू विल गो टू द हायर लॅडर. तर त्यामध्ये परमात्मा काही करत नाही. परमात्मा तुम्हाला फ्री विल देतो. आपण पाहिलेलं आहे की परमात्म्याला भाग्य विधाता म्हणतात. तो नियम सांगतो, सृष्टीचे नियम आहेत, तो पण तोडू शकत नाही नियम. रामदासांनी अतिशय परखड भाषेमध्ये सांगितलं आहे की हे नियम ज्याने बनवले आहेत आता त्याच्या बापाला पण जमणार नाही तोडायला. म्हणजे काही वेळेला रामदासांची भाषा अशी डायरेक्ट हार्टमध्ये जाते. ते म्हणतात की ज्याने बनवले तो पण आता तोडू शकत नाही. हे नियम बनलेले आहेत आणि हे नियम सगळे कर्माच्या आधारावर आहेत. फक्त परमात्म्याचा रोल कुठे येतो की तो तुम्हाला क्लॅरिटी देतो की दिस इज व्हॉट इज. ॲडवायझर आहे, ॲडवायझर आहे आणि शक्ती देणार तो शक्ती देतो, त्याच्याकडे गेलात शक्ती देईल. येस. असं नाही की तो तुम्हाला फेवर करणार नाही. त्याची काय आहे, तो सर्व शक्तिवान आहे. ज्ञानाच्या आधारे तुम्हाला स्वतःची पातळी एवढी वाढवायची की त्याची शक्ती तुम्ही ग्रहण करू शकता. स्वतःला शक्तिशाली पहिला बनवा आणि मग ती शक्ती तुम्हाला, जर तुम्ही भरपूर झाला तर तुमच्याद्वारे ऑटोमॅटिकली वातावरणात ती ओव्हरफ्लो व्हायला लागते. सेवा ऑटोमॅटिकली घडते, त्याच्यामध्ये करावी लागत नाही. पण इथे मला मुख्य उद्देश द्यायचा आहे की नाव इट इज अ चॉईस तुमच्या समोर की या चक्रामध्ये मला राहायचं आहे आणि चांगला जन्म घ्यायचा आहे की मला या चक्रातून बाहेर पडायचं आहे. इट इज अ चॉईस, फ्री विल. पण तुम्ही इथे तुलना नाही करू शकत की हा चांगला आहे आणि हा चांगला नाही आहे. कारण
व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत प्रत्येकाची आवड वेगळी पण असते, वेगळी. प्रत्येकाची आवड वेगळी असते. त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की हा श्रेष्ठ. मला तर असं वाटतं श्रेष्ठ कनिष्ठ शब्दच काढून टाका. येस येस. भरपूर लोक काही वेळेला बोलताना असा शब्द वापरतात की हे लोअर डिझायर्स आणि हे चांगल्या डिझायर्स आहे. लोअर आणि म्हणजे खालच्या पातळीच्या इच्छा आणि वरच्या इच्छा असतात, ठीक आहे ना, कारण त्या इच्छा आपल्या पर्पज किंवा जीवनातील लक्ष्यानुसार असतात. तुमचं लक्ष काय आहे? म्हणून कायम ते लक्ष जे सांगितलं आणि मला काय बनायचं आहे त्याच्यात मला कायम गंमत वाटते की इंग्लिशमध्ये मूर्तीला, देवाच्या मूर्तीत जेव्हा दर्शन घ्यायला जातो तेव्हा इंग्लिशमध्ये मूर्तीला आयडॉल म्हणतात. आणि तुम्ही आत्ता जे बनायचे आणि लक्ष जे आहे ते आयडियल आहे. म्हणजे आयडॉल आणि आयडियल किती फरक आहे बघा. पण मला जर का आयडॉलमध्ये आयडियल दिसलं तर माझं जीवन माझ्या अंदाजानं बदलता येईल मला. एकदा एक कार्टून दाखवलेलं. त्या कार्टूनमध्ये एक मुलगा आणि एक आई, तर दोघं हे मा करतायत. आणि मग ते कार्टूनच्या वरती, त्या आईच्या वरती देखील एक देवीचं चित्र आहे ना, ती देवी आहे आणि ती आई म्हणते हे मा. आणि तो मुलगा जो आहे तिचा तो पण करतोय हे मा, आणि वरती हेमा मालिनीचं चित्र आहे. ठीक आहे, लक्ष वेगवेगळं असू शकतं, ठीक आहे ना, यू कॉन्ट हेल्प इट. आणि तुम्ही त्याला थांबवू शकत नाही, कारण प्रत्येक जण आपापला पार्ट प्ले करता आहे आणि तो पार्ट प्ले करणार आहे. पण इथे फ्री विल आहे. तुम्हाला ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की येस दिस इज नॉट द वे आय वॉन्ट सम डिफरंट पार्ट, जिथे तुमचा ॲफर्मेशन, तुमचा संकल्प बदलला, तुमची कर्म बदलले, फ्युचर बदलणार आहे. ठीक आहे ना. त्यामुळे हरिपाठाद्वारे आपल्याला काय शिकायचं आहे की आता या क्षणाला माझं जे आयुष्य आहे, मी जिथे पण असेल, मी पुरुष आहे, स्त्री आहे, लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे, श्रीमंत, ज्याही पोझिशनला आहे, यू जस्ट टॉक टू युअर सेल्फ. स्वतःशी तुम्ही संवाद काय बोलायचा आहे की आता जिथे मी आहे, एम आय सॅटिस्फाईड, त्या पोझिशनला मी संतुष्ट आहे का, मला असंच जगायचं आहे, ऑर इज देअर अ बेटर वे टू लिव्ह, ह्याच्यापेक्षाही काही चांगला मार्ग आहे काय. आणि मनुष्याचा मूळ स्वभाव आहे की त्याला काहीतरी चांगलं आणि नवीन हवं असतं. मला अजूनपर्यंत एकही असा व्यक्ती भेटलेला आहे तो बोलला मला एकदम खाली पाताळात जायचं आहे, असा नाही भेटलेला आहे. असतील पण मला माहित नाही. म्हणजे संतुष्टता जी आहे ती संतुष्टता म्हणजे यू आर पुटिंग ऑल युअर इफर्ट्स, सगळे आपण इफर्ट्स करतोय आणि त्या इफर्ट्समधून मला सॅटिस्फॅक्शन मिळालं म्हणजे संतुष्टता. हां, पण इट्स लाईक मी पुन्हा सांगतो की भरपूर लोक बोलतात आमच्याकडे सगळं काय आहे, आम्हाला कसं, आम्ही आताच स्वर्गामध्ये, तुम्ही आम्हाला काय स्वर्ग दाखवणार, आणखीन काय याच्यापेक्षा असू शकेल. बट बी केअरफुल. जर आता तुम्ही स्वर्गात आहेत असं तुम्हाला जर वाटतं तर यू मस्ट आस्क युअर सेल्फ क्वेश्चन की एवढे सगळे श्रीमंत लोक आहेत ते सगळ्यात सुखी असायला पाहिजे होते ना. सगळे श्रीमंत, जर आमचा क्रायटेरिया तसा आहे तर जे सगळ्यात श्रीमंत देश आहे तर त्याच्यातले सगळे लोक जास्त सुखी असायला पाहिजे. पण इट इज नॉट सो. इट इज कॉन्ट्ररी टू व्हॉट इज सीन. या उलट मला किती आता आणखीन गोष्ट आठवते, आपण अगोदर पण कदाचित ऐकली असेल की एक विदेशी माणूस भारतामध्ये येतो आणि एका झोपडपट्टीत, तर झोपडपट्टीत एक छोटं मूल असतं आणि त्याच्या अंगावर कपडे पण नाही आणि ते चिखलात खेळत असतं आणि ते केस विस्कटलेले, पण चिखलात खेळताना ते एकदम आनंदात असतं, पण ते चिखलात खेळत असतं आणि घाणीमध्ये असतं. तर हा त्याचा फोटो काढायला जातो. तर तिथे एक भारतीय व्यक्ती येतो, स्वाभिमानी भारतीय, आणि तो थांबवतो, काय तुम्ही करताय, तुम्ही हेच फोटो दाखवता सगळ्या विश्वामध्ये, दाखवता भारत किती खराब आहे, घाणेरडा आहे, किती गरिबी आहे भारतामध्ये. तर तो विदेशी त्याला बोलतो नाही नाही मला हे नाही दाखवायचं आहे, मला वेगळंच दाखवायचं आहे. मला दाखवायचं आहे की आमच्या देशामध्ये सगळं काय आहे, पैसा आहे, लता आहे, कपडे आहे, AC आहे, खाण्यापिण्याची काही कमी नाही, तरी आम्ही रडत असतो, चेहऱ्यावर हास्य नाही. आणि इथे हा मुलगा आहे, ह्याला घालायला कपडे नाही, चांगलं खेळायला साधनं नाही आहेत, खेळणी नाही आहेत, चिखलामध्ये खेळतोय, घाणीत खेळतोय, पण हा किती खुश आहे, आनंदी आहे. मला हे दाखवायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो इट इज अगेन परसेप्शन आहे तुमचं, ठीक आहे ना. तर तुम्हाला ठरवायचं आहे. मला इथे या माध्यमाद्वारे सांगायचं आहे की येस, तुम्ही जर जगत असाल आतापर्यंत, यू मस्ट आस्क युअर सेल्फ क्वेश्चन, एम आय सॅटिस्फाईड विथ व्हॉट आय एम डुईंग.
म्हणजे वर्तमान समय मी जे काय करतो त्याने मी संपूर्ण संतुष्ट आहे का, खरोखर आतमध्ये जाऊन विचारा. मला असं वाटतं मेजॉरिटी लोकांचं उत्तर येतं नो, आय एम नॉट हॅपी. काहीतरी मिसिंग आहे. अँड दॅट काहीतरी मिसिंग इज हरी विण मन व्यर्थ जाय. मला असं वाटतं की जोपर्यंत हरी नाही आपल्या आयुष्यामध्ये तोपर्यंत आपण नेहमी हरी करत असतो. आणि हरी नाही म्हणून आपल्या आयुष्यामध्ये हरी, वरी आणि करी या तिन्ही गोष्टी आहेत. हे हरी वरी करी मात्र खूप सुंदर आणि पॉप्युलर झालेलं आहे. ते लोकांना एवढं कुठेतरी पंच होत होते. तर सध्या काय, एक तर धावपळ आहे, हरी सिकनेस आम्ही म्हणतो. दुसरं वरी आहे, चिंता करत आहे. आणि मग सुख नाही आहे, मग खाण्यामध्ये सुख शोधत असतात. ती करी खाल्ली की ऍसिडिटी होते. तर हरी, वरी आणि करी इज द कॉज. हा हरी बेस्ट. त्यामुळे ह्यांना काढून हरी विण मन व्यर्थ जाय. तर या हरीला तुम्ही जीवनामध्ये घेऊन तर बघा. मी म्हणतो लेट्स डू अन एक्सपेरिमेंट. आतापर्यंत मी जगलो ना हरीशिवाय, माझ्या जीवनात हरीला स्थान नव्हतं. आता एक एक्सपेरिमेंट करा. 3 महिन्यापर्यंत तुम्ही आश्रमात जा, ब्रह्माकुमारी 7 days कोर्स करा आणि हरीची कंपनी अनुभव करा. जो तुम्ही अनुभव सांगितला तसं तुम्ही साक्षात अनुभव करून बघा. खाता पिता उठता बसता प्रत्येक वेळेला हरीला सांगून करा. आता तो अव्यक्त निराकार आहे. तुम्ही म्हणाल त्याचं रेस्पॉन्स करा, नाही तुम्ही बोला, रेस्पॉन्स येईल हळूहळू. ॲक्च्युली रेस्पॉन्स येत असतो, आपली कॅच करण्याची कॅपॅसिटी नसते. तुम्ही त्याला बरोबर कसं ठेवायचं हे तुम्ही शिकून घ्या. मी म्हणतो की खाताना पिताना बसताना उठताना झोपताना मार्केटमध्ये जाताना ऑफिसमध्ये प्रत्येक वेळेला त्याच्याशी बोलून तुम्ही कर्म करा. ॲक्च्युली आत्ता तुम्ही सांगितल्यावर मला वाटलं की तो प्रॉम्प्टर आहे. नाटकातले डायलॉग म्हणायचे असतात, तो प्रॉम्प्टिंग करत राहतो पण दिसत नाही. आपलं लक्ष जर का त्याच्याकडे असेल तर तो प्रॉम्प्टिंग ऐकू येतं, लक्ष दुसरीकडे असलं तर प्रॉम्प्टिंग नाही. हिंदीमध्ये एक सुंदर गीत आहे की अपने आप सभी कुछ करके अपने आप छुपा. ठीक आहे ना, ही त्याची महिमा आहे. तर तुम्ही हे करून बघा आणि देन यू डिसाइड की 3 महिन्यात माझ्या आयुष्यामध्ये किती फरक पडलाय. जर तुम्हाला वाटलंय क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्प्रूव्ह, मी कंटिन्यू, अदरवाईज ड्रॉप इट. आपण कोर्स घेतो ना, औषधांचा कोर्स घेतो. तुम्ही ओम शांती टॅबलेट घेऊन तर बघा दिवसातून 3 वेळा. ओम शांती टॅबलेट फ्री आहे, काही साईड इफेक्ट नाही आहे. ठीक आहे ना, आणि जास्त जरी घेतली तरी काही साईड इफेक्ट येणार नाही. ओम शांती अवस्थेमध्ये स्थित राहा, परमात्म्याला बरोबर ठेवा आणि मग बघा जीवनामध्ये काय परिणाम. अनंत जन्माचं पुण्य होय. थँक्यू 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 व्हेरी मच. खूप धन्यवाद आपण टॅबलेट दिली त्याबद्दल. तर ही टॅबलेट घेऊन बघताय, ओम शांतीची टॅबलेट फ्री ऑफ चार्ज, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि ती जर का घेतली तर अवस्था कशी होईल त्याचा अनुभव आम्हाला नक्की कळवा. आमचा संकेतस्थळाबद्दल आपल्याला माहिती आहेच, www.bkmarathi.com. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.